मी सुपरमॅन सारखे दिसतोय. अरे आमच्या घरचा सुपरमॅन. गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि चला बघू आता आजचा दिवस कसा जातोय. ओहो, आज तर माझे फेवरेट समोसे आहे राव. इकडे तर काकाने आणले. काकांचा नाश्ता चालू आहे. मी पण खाऊन घेतो चहा सोबत. पण आंटी, आमच्या बिबट्याने खाल्लं का नाही काही? का त्याला नुसतं बांधून ठेवलं तुम्ही एका जागेवर? खाल्लं का? नाही तर आमचा शिकार करायला नाही तो देव. बिट्टू भैया, तुला बिबट्या म्हणतो, तू काय म्हणतो मला? टिल्लू देऊन काय? हाव ना राव, सगळ्या व्हिडिओ मध्ये टिल्लू डॉन करून राहिले. शेरूला जेवण वगैरे देऊया आणि बाहेर फिरायला घेऊन जाऊया. गाईज, विषय काय झाला, हे दोघं माझ्या खिलाफ काहीतरी प्लॅनिंग करत होते आणि मी त्यांना बघायला गेलो तर कॅमेरा ओढताय. आता बघू काय करता. संध्याकाळ झाली होती तर थोड्या वेळ क्रिकेट खेळायला लागलो आम्ही. आता गायस, बिबट्याला किती वेळापासून आउट करून राहिलो. आउटच व्हायना नाही तो. रे बिबट्या, हे बाय. इच्छा गावात बिबट्या आउटच नाही आहे ना गाईस. नुसतं खेळू राहिला. तो छोटा टाकू राहिला, मी टाकू राहिलो, आउटच नाही ना बिबट्या. पायपाच मागून टाक. गेले, आउट आहे. चल चल. छोट्या भावाची बारी झाली, माझी बारी झाली आणि मग मी चाललो होतो मग झोका खेळायला, कारण की वातावरण किती मस्त दिसत होतं. आणि मग मी शेवटी झोक्याकडे बघितले आणि झोका तर वरती लटकलेला होता. कर झोकावरती अडकून दिलाय पोरांनी. का खेळायचा मूड झाला होता, झोकाच अडकून टाकला. आता काडी घेऊन काढावं लागेल. काय राव, पोरं झोका खेळतात तर अटकून देता राव, नीट खेळत पण नाही, काही कुठं नाही करत बसतात. झोका काढला आणि काडी ठेवून देऊ आता आपण. चला आता मस्त झोका खेळूया, कारण की कोणीच नाही आहे झोका खेळायला. नाही तर भाऊ वगैरे आला डिस्टर्ब करतात, मला खेळायचा करतात. चला झोका खेळू, मस्त मजा येते राव झोका खेळायला, कारण की लहानपणी खेळत होतो, आता पण खेळतोय. मी काय म्हणत होतो, कोणी यायच्या पहिले झोका खेळून घ्या. चला मित्रांनो, आता जायचंय बकरी आणायला. बघू कोण पकडत आणि कोण नाही. आधी तिकडून जातो ना, बकरी शोधायला जायचं. मस्त फिरू राहिलो काहीच मी, इकडे तिकडे आरामशीर. इकडे कोणीच नाही. मस्त इकडे ससा पण दिसला आम्हाला. तिकडे सगळ्यात छोटा भाऊ रुसलाय, तो क्रिकेटमध्ये हारला बिबट्याकडून म्हणून. बिबट्या पाहायला आहे. काय शेवटी बिबट्याने पकडलीच बकरी, कारण की आमच्या दोघांकडून नाही पकडल्या गेली. त्यांनी शिकार केलं. बिबट्याने धरली शेवटी बकरी पडली होती. पकड. बिबट्या खूप काम करतो काय आमचा. आम्ही दोघं नुसतं रिकामीच हिंडूरतो, आम्हाला काही कामच नाही. शेवटी बिबट्याने बकरी धरूनच आणली. अरे लय मजा आली यार पण मला. आम्ही चौघं हिंडफिरे आता चाललो आहे. आम्हाला काही काम धंदे नाही आहे. आमची पुरी गँग आता चालली आहे. कुठं चालली काही माहीत नाही. दुकानात चालली वाटतं, है ना रे? चला मित्रांनो, आता आम्ही चाललो आहे दुकानात. काहीतरी आणायला सांगितलं आहे आणि काल बिबट्याने पार्टी दिली, तर आज मी पोरांना काहीतरी घेऊन देणार आहे. समोरच्या घर गॅस टाकीवर चढून दाखवणार होतो तुम्हाला, पण मग सध्या तरी काही दाखवत नाही, कारण की सध्या नकोच. चला आता या पोरांना काहीतरी खायला घेऊन देतो. काल बिबट्याने खाऊ घातला, आज मी खाऊ घालतो. 2-4 चिप्सच्या पोळ्यामध्येच खुश होऊन जातील पोरं. खाऊच देणार आहे. पण आमच्या बिबट्याला थोडं मटन चिकन घ्यावं लागेल, कारण की आमचा बिबट्या ते खातो. तर त्याला आपण काहीतरी दुसरंच घेऊन टाकू. बिबट्याला बिबटे खाऊ घ्यायचं. तर मित्रांनो, मी घेऊन दिला आहे त्याला खायला आणि पळू लागला आता तो. बघा किती लांब पळाला. आणि आम्ही चालू लागलो आता घरी. वातावरण बघा किती छान आहे गाईस. मस्त मस्त लाल लाल वातावरण झालं एकदम सूर्याचं. ते काहीतरी निघलं त्याला.
अरे बाप गलासच निघले 3D. परत लाव इकडे बाय मी सुपरमॅन सारखे दिसतोय लगे. अरे आमच्या घरचा सुपरमॅन. हा हे पिलेलं नाही द्यायचे ते. काय नाही आज आहे आमच्याकडे वरण भात. लाईट गेलेली आहे. काय चालू आहे आंटी? लसूण. मी आता लाईट गेली ते यायला बोर करून राहिलो सगळ्याला. चला मित्रांनो, भेटू आता पुढच्या व्लॉग मध्ये. बाय बाय.